बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा या उपक्रमांतर्गत आजची 4थी कथा आहे. तिचं शीर्षक आहे लांडगा आणि मेंढी. कुत्र्याने मारलेला आणि अर्धमेला झालेला लांडगा ओढ्याच्या काठी पडलेला होता. त्याला खूप तहान लागलेली होती आणि त्याला आता पाण्याची गरज होती. इतक्यात त्याच रस्त्यातनं त्याला एक मेंढी जाताना दिसली. लांडग्याने मेंढीला आवाज दिला आणि बोलावले. लांडगा मेंढीला म्हणाला, ताई, मला थोडेसे पाणी आणून दिलेस तर माझ्यावर फार उपकार होतील. मला काही तुझे मांस बिऊस नको, मला फक्त पाणी हवे आहे. तरी माझ्यावर कृपा कर आणि मला तेवढे पाणी आणून दे. त्यावर मेंढी म्हणाली, नको रे बाबा, आता तू माझ्याकडे पाणी मागत आहेस आणि पाणी पिल्यानंतर तू माझ्याकडे माझे मांस मागशील. त्यामुळे त्यानंतर जर तुझी मांस खाण्याची इच्छा झाली तर मी काय करू? तो धोका मला पत्करायचा नाही. त्यामुळे तुझी विनंती मला मान्य करता येणार नाही. आणि एवढे बोलून ती मेंढी तिथून निघून गेली. या कथेचं तात्पर्य, दुसऱ्यावर उपकार करावे, परंतु ते केल्याने जर आपल्यालाच अपाय होण्याचा धोका संभवत असेल तर उपकार नच करणे हे शहाणपणाचे ठरेल. धन्यवाद.